नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांचा मुंबईतील भेटीचा फोटो आता समोर आला आहे। काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट झाली होती। आज पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यालयामध्ये ही बैठक झाली। हर्षवर्धन पाटील शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। पवारांसोबत संस्थेसंदर्भातील विषयावर चर्चा करण्यात आली। राजकीय चर्चा नव्हती असं स्पष्टीकरण त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी दिलं आहे। मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की तुम्ही निवडणूक लढा असं हर्षवर्धन पाटलांनी यावेळी सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरून आहे। आज माझी पवार साहेबांची इथे भेट झाली। आता 2.5-3 तास आम्ही बरोबरच होतो, पण ते हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस, ही अजितदादा असं म्हणाले होते देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेल। त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणवीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतात। आज माझी पवार साहेबांची इथे भेट झाली। आता 2.5-3 तास आम्ही बरोबरच होतो, पण ते हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस, ही अजितदादा असं म्हणाले होते देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेल। त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणवीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतात। कोण कोणाची भेट घेत आहे याच्याकडे जाऊ नका। भारतीय जनता पार्टी खूप मजबूत आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक आज प्रवेश करत आहेत। मागच्या आठवड्यात केला, त्याच्याही मागच्या आठवड्यात केला आणि पुढेही खूप प्रवेश होणार आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये हे खरं आहे की काही इकडचे तिकडे तिकडचे इकडे जातात, पण मला विश्वास आहे हर्षवर्धन पाटील असतील किंवा आमचे इतर नेते असतील ते आमच्यासोबतच राहतील।